नमस्ते सगळ्यांना. माझं नाव संदेश आहे, संदेश लोहार. मी पुण्यात राहतो आणि मी बऱ्याच वर्षापासून फालुनदाफा करत आहे. तर आजच्या सेशनमध्ये जे 1 तासाचं सेशन आहे, तर याच्यामध्ये इनिशियली एक 25-30 मिनटं आपण प्रेझेंटेशन बघू, फालुनदाफाबद्दल माहिती, आणि मग त्यानंतर थोडं गॅप घेऊन मग लोकांचे एक्सपिरियन्स बघू, आणि मग आपण फालुनदाफाचे एक्सरसाइज पाहू, डेमॉन्स्ट्रेशन जे गुरुजी म्हणजे मास्टर आहेत ते शिकवत आहेत, तर तेही पाहू आपण. आणि ते बघून झाल्यानंतर मग आपण ॲक्च्युली अजून एक प्रॅक्टिशनर आहे, ते जर जॉईन झाले तर आपण लाईव्ह पण एक्सरसाइज करू शकतो. पण त्यांचं म्हणजे त्यांचे दुसरं पण सेशन चालू असतील पॅरललमध्ये, तर जे नाही आले तर आपण तुम्हाला लिंक शेअर करतो. आणि शिवाय फालुनदाफाचे सेशन्स पण होत असतात एक्सरसाइज टीचिंगचे, तर मी ग्रुपमध्ये त्याला शेअर करीन ते लिंक्स. मग तिकडे आता जसं गुगल मीट चालू आहे असंच एक मीटिंग असेल, तिकडे तुम्हाला सेशनमध्ये जॉईन करून एक्सरसाइज शिकता येतील. आणि रोज एक्सरसाइज एक्सरसाइजचे क्लासेस पण आहेत, म्हणजे तुम्ही प्रामाणिक रोज त्याच वेळेला जॉईन करू शकता. ठीक आहे, तर आता आपण सेशनला सुरुवात करू. तर फालुनदाफा तर हे एक साधना पद्धती आहे. त्याच्या आधी आपण जस्ट मास्टरांबद्दल ओळख करून घेऊ. तुम्हाला स्क्रीनवरती जी व्यक्ती दिसत आहे ते फालुनदाफाचे संस्थापक आहेत. त्यांचं नाव मास्टर श्री ली हुंगझी म्हणून आहे. ते चायनामध्ये त्यांनी फालुनदाफा आधी सुरुवात केली होती. ते चायनीज सिटिझन होते आधी, आता ते अमेरिकेत राहतात, अमेरिकन सिटिझन आहे. आणि त्यांनी फालुनदाफा शिकवणं, त्यांनी फालुनदाफा शिकवणं 1992 ते 1995 म्हणजे 92 ते 95 साली त्यांनी चायनामध्ये फालुनदाफा सुरुवात केली. तर फालुनदाफा म्हणजे काय, तर हे चायनीज शब्द आहे. थोडक्यात पाहिलं तर फालुनदाफा ही एक साधना पद्धती आहे, जे ब्रह्मांडाच्या हायेस्ट नियम, ज्यांना आपण 3 शब्दात मास्टर मांडतात, जसं सत्य, करुणा, सहनशीलता. तर या 3 नियमांवरती आधारित ही एक साधना पद्धती आहे, जी मन आणि शरीर दोन्हीचा विकास करते. तर फालुन शब्द चायनीजमध्ये त्याचा अर्थ लघुब्रह्मांड असा होतो. आणि फा म्हणजे ब्रह्मांडाचे नियम, ते सगळीकडे लागू आहेत, फक्त पृथ्वी नाही, अख्ख्या ब्रह्मांडात सगळीकडे. म्हणजे एकदम मायक्रोस्कोपिक ते मॅक्रोस्कोपिक, म्हणजे एकदम सूक्ष्मपासून अतिविशाल सगळ्या लेवलला हे अप्लाय होतात लॉज, नियम. तर ह्याच्यावरती आधारित हे सत्य, करुणा, सहनशीलता ह्याच्यावरती आधारित ही एक साधना पद्धती आहे, ज्याच्याने साधक म्हणजे जे फालुनदाफा प्रॅक्टिस करतील त्यांना शरीर आणि मन दोन्ही विकास होतं. तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये साधना आहे जी मनाची साधना आहे, म्हणजे आपण ते प्रिन्सिपल्स कसे फॉलो करायचे ते मास्टरांनी सांगितलेलं आहे, तर तसं फॉलो करणं त्याला आपण साधना म्हणतो. आणि ह्याच्याने आपल्याला हायर लेवलला जाता येतं. म्हणजे जे आपण साधना म्हणजे कुठे रिलिजन झालं किंवा कुठलेही म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे चिगॉंग वगैरे जे काय असतील, सगळ्यामध्ये पण बेसिक हे आहे की आपण मनाची साधना करून हायर लेवलला जाऊ, जिथून आपल्याला मोक्ष मिळू शकतो. तर असं एक हाय लेवलचा त्याचा विचार आहे. तर हे फक्त बोलण्यापुरते एक मर्यादित नाही आहे, तर ह्याचं आपण ॲक्च्युली सायंटिफिक पैलू पण पाहूया. नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला स्क्रीन क्लिअर दिसत आहे ना? ॲझ्युम करतो सगळ्यांना क्लिअर दिसत आहे. तर हां, तर या स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसत आहे हे बर्फ आहे ना, बर्फाचं स्ट्रक्चर आहे, जे मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहिलेलं चित्र टिपलेले आहेत. तर एक जपानचे डॉक्टर होते, म्हणजे अजूनही आहेत, डॉक्टर मसारू इमोटो, खूप फेमस सायंटिस्ट आहेत. तर त्याने पाण्याचे क्रिस्टल्स स्टडी करताना त्यांच्या मनात असा एक विचार आला की आपण जर आपल्या मनातले जे विचार आहेत त्याचं काही याच्यावरती काय त्याचा परिणाम होऊ शकतं का. तर त्याने बर्फ बनवताना पाण्याचे 2 सॅम्पल्स घेतलेत. एका सॅम्पलवरती म्हणजे एका बॉटलमध्ये ग्लासमध्ये त्याने जे पाणी ठेवलं
त्याच्याकडे त्याने मन स्वच्छ करून चांगले विचार केंद्रित केलेत. म्हणजे देवदूत किंवा तुम्ही प्रेमळ आहात, तुम्ही चांगले आहात, मी तुम्हाला प्रेम करतो, तर असे छान विचार त्याने मांडलेत. तर असं केल्याने जे बर्फ बनलं ते त्याने मायक्रोस्कोपखाली जेव्हा पाहिलं तर त्याचे क्रिस्टल जे बनतात ना ते खूप छान सुंदर क्रिस्टल्स बनलेले दिसले. त्यांची रचना जे आहे बर्फाचं तर मायक्रोस्कोपमध्ये असं एकदम छान दिसून आलं ते. तसंच त्याने मग अजून त्यांना काही विचार आलेत की आपण ह्याच्या विरुद्ध जर कुविचार आणलेत मनात, तर मग त्याने काय केलं, ते दुसरं पाण्याचं सेम पाण्याचं दुसऱ्या बाटलीमध्ये दुसऱ्या ग्लासमध्ये त्याने सॅम्पल घेतली आणि तिथे त्याने कुविचार त्याच्यावरती केंद्रित केलेत. म्हणजे तू शैतान आहेस, तू घृणास्पद आहेस, मी मारून टाकीन तुला वगैरे असे कुविचार त्याने मनात आणलेत. तर असं जेव्हा त्याने केलं तर त्यावेळेला त्यांना जे बर्फाचे जे क्रिस्टल्स जे बनलेत त्यांचं स्ट्रक्चर त्यांना मायक्रोस्कोप खाली पाहिल्यानंतर त्यांना ते असे पूर्ण विकृत स्ट्रक्चर दिसलं त्यांना, म्हणजे डिस्टॉर्ट झालेलं स्ट्रक्चर असं त्यांना दिसून आलं. तर मग त्यांच्या मनात असा विचार आला की सुविचार आणि कुविचारने एवढा फरक पडतो. तर मग जे काय म्हणतात त्याला, जर आजकाल आपल्या आजूबाजूला जे एकदम रॉक म्युझिक वगैरे प्ले करतात ना लोक, जे वेस्टर्न म्युझिक वगैरे पाश्चात्य म्युझिक प्ले करतात, तर त्याचा काय इफेक्ट होतो, जड संगीत. तर तेही त्यांनी करून पाहिलं. ते पाणीच्या भोवती त्याने जड संगीत, हेवी मेटल, रॉक वगैरे वाजवलं आणि मग तेव्हा बर्फाचं त्याने क्रिस्टल स्ट्रक्चर पाहिलं आणि तसंच त्याने चांगलं म्युझिकही प्ले केलं. म्हणजे मेडिटेशन म्युझिक किंवा सायलेंट नाईट्स असं शांत म्युझिक पण प्ले करून पाहिलं. मग तेव्हा परत छान क्रिस्टल्स बनलेत. तर बेसिकली त्याने खूपदा हे रिपीट केलं आणि त्याने शेवटी असं पण एकदा करून पाहिलं की जे शिजलेला भात असतं आपण जे जेवणासाठी उपयोग करतो, तर ते भाताचं त्याने सॅम्पल्स घेतले. एका सॅम्पलला परत त्याने चांगले सुविचार पाठवले, दुसऱ्याला कुविचार पाठवले. तर तिथे पण त्यांना तेच आढळून आलं की जे चांगलं भात होतं, म्हणजे ज्याला चांगले विचार केंद्रित केले होते, ते 7 दिवसानंतर पण फ्रेश राहिलेलं दिसलं त्यांना. आणि जो सॅम्पल जिथे त्याने शैतान वगैरे असे जे कुविचार पाठवलेले त्याच्याकडे, तर ते एकदम सडून वगैरे गेलं लगेच 2-3 दिवसात. तर त्यांना ह्याच्यावरनं म्हणजे असं कन्क्ल्युजन काढलं त्यांनी की आपल्या मनातले जे विचार आहेत ते डेफिनेटली ह्याचं पदार्थांवरती खूप परिणाम होऊ शकतो आणि होतो, हे आपण सायंटिफिकली पण पाहिलं. आणि ही ह्याची थेट अभिव्यक्ती, म्हणजे त्याने हे टिपले पण आहेत इमेजेस आणि बऱ्याच वेळा त्याने हे रिपीटही केलं आहे. तर आपल्याला हे फालून दाफाशी संबंधित नाही आहे, पण आपल्याला जो निष्कर्ष दिसून येतो, म्हणजे आपण ह्याच्यावरनं निष्कर्ष काढू शकतो की पाण्यामध्ये बेसिकली स्मरणशक्ती असते, कारण जे काय त्याच्या अवतीभोवती घडतं ते त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं आणि ते मेंटेन करतं. तर तसंच आपण जर विचार केला तर आपल्या शरीरात 70% पाणी आहे, बरोबर. तर हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तर मग तसं असताना आपल्या आजूबाजूला जे काय घडतं, म्हणजे टेलिव्हिजन आहे किंवा तुमचे व्हिडिओ गेम्स आहेत किंवा हिंसक दृश्य किंवा घटना जे काही घडतात, आजूबाजूला लोक भांडण करतात, शिवीगाळ करतात वगैरे, असे जे काय चालू असतं त्या सगळ्याचा आपल्या शरीरावर आणि मनावरती डेफिनेटली प्रभाव पडत असतो. तर मग हे सिद्ध झाल्यावरती आपण असं विचार करू शकतो की आपण जेव्हा मनाची साधना करतो, सत्य, करुणा आणि सहनशीलता, मग डेफिनेटली ह्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर डेफिनेटली प्रभाव पडत असेल, असं आपण ह्याचा निष्कर्ष काढू शकतो. आणि हे फक्त निष्कर्षापुरती मर्यादित नाही आहे. तर जेव्हा जे कोण फालूनदाफा करायला लागतात त्यांना ॲक्च्युअली असं दिसतं, मी देखील अनुभवलं आहे, तुमचे सगळे रोग निघून जातात. तुम्ही प्रोव्हायडेड तुम्ही त्यांना चेज करू नये. म्हणजे फालूनदाफामध्ये असं एक आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या मागे पडू नये, म्हणजे अटॅचमेंट्स, मोहभाव जे आहे ते कमी करा, असं मास्टरने सांगितलं आहे. तर ते तत्त्व किंवा ते सिद्धांत जेव्हा तुम्ही फॉलो करता, सत्य, करुणा, सहनशीलता, याप्रमाणे आपलं दैनंदिन जीवनात आपण वागायला सुरुवात करतो, तेव्हा आपण चांगली व्यक्ती बनतो. तर तसं होताना आपल्या शरीरातले रोग वगैरे गायब होतात. आणि ह्याचे विरुद्ध पण आहे. जेव्हा आपण ऑर्डिनरी लोक, म्हणजे जसं जे साधक नाही आहेत, तर नॉर्मल लोक, आपण जसं भांडण करतो, शिवीगाळ करतो, खूप गोष्टी आपण चेस करतो, तर तसं त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती, मनावरती इफेक्ट होतोच आणि मग रोग वगैरे पण दिसून येतात. तर कर्म, पुण्य वगैरे हे सगळे कन्सेप्ट्स आहेत फालूनदाफामध्ये. तर आपण पुढे बघू ते डिटेल्समध्ये. तर हाय लेवलला आपल्याला एवढं ह्याच्याने कळतं की फालूनदाफा जे आहे ते चांगलं आहे आणि हे मनाची आणि शरीराची साधना असल्यामुळे डेफिनेटली हे सगळ्यांनी ट्राय करावं आणि बिलकुल फ्री आहे.
तर आता आपण फालुन दाफाचा शॉर्ट परिचय पाहू, जे आपण थोडक्यात पाहिला मगाशी. तर 1992मध्ये श्री ली होंगझी यांनी याची स्थापना केली. आपण त्यांना गुरुजी म्हणतो रिस्पेक्टने. तर हे जे फालुन दाफा आहे ते ब्रह्मांडाचे सर्वोच्च गुण सत्य, करुणा आणि सहिष्णुता यांवर आधारित असून मन, शरीर आणि आत्मा यांचा शक्तिशाली साधना अभ्यास आहे. तर याच्यामध्ये एकदम 2 सिंपल गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये 5 एक्सरसाइजेस आहेत. सौम्य व्यायाम, त्याच्यामध्ये ध्यान पण इन्क्लुडेड आहे. म्हणजे आपण जे मेडिटेशन करतो ते त्याच्यामध्ये 2 एक्सरसाइजेस आहेत मेडिटेशनचे. आणि दुसरी गोष्ट, फालुन दाफा खूप उच्च लेवलचा आहे, म्हणून ते धर्म वगैरे काहीच नाही, सगळ्यांच्या परे आहे. तर कुठल्याही जातीचे लोक, कुठल्याही प्रांताचे लोक कधीही हे एक्सरसाइज करू शकतात. आणि सगळ्यांना समान, म्हणजे ते किती सिन्सिअरली फॉलो करतात त्याप्रमाणे त्यांना त्यांची प्रगती होते आणि त्यांना त्याचे प्रचिती पण येते की आपल्यामध्ये सुधार होत आहे, हे त्यांना स्वतः दिसून येतं. आणि याच्याने आंतरिक शांती मिळण्यास प्रोत्साहन मिळते. आणि दुसरी गोष्ट, फालुन दाफा टोटली फ्री आहे. याला कुठे 1 पैसा पण चार्ज केला जात नाही. तर जसं मी तुम्हाला शिकवतो असंच मलाही कोणीतरी सांगितलेलं, मी पुस्तक वाचून मग मला पुढे अजून माहिती मिळाली त्याबद्दल. तर तसं असं फ्री असल्यामुळे ऑलरेडी 100हून जास्त देशात 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटीहून जास्त लोक फालुन दाफा ऑलरेडी करत आहेत. आणि ही संख्या तर 1992ची आहे, म्हणजे चायनामधली संख्या आहे. तर हे 20-25 वर्षापूर्वीचं आहे किंवा 28 वर्षापूर्वीचं आहे. तर त्याच्याहून आता खूप जास्त संख्यामध्ये लोक फालुन दाफा करत आहेत, कारण त्याच्यामध्ये 1 पैसाही कुठे लागत नाही आणि तुमचे रोग वगैरे सगळे निघून जातात. म्हणून ते खाली जो मेन ह्याचा जो फीचर आहे, सर्व फालुन दाफाचे उपक्रम विनामूल्य आहेत. म्हणजे फालुन दाफाबद्दल सांगणे, त्याचे एक्सरसाइज शिकवणे सगळे फ्री आहेत. इव्हन पुस्तक पण इंटरनेटवरती फ्री आहेत. तर आता जसं आपण पाहिलं तर मेन 2 पुस्तक आहेत फालुन दाफाचे. तर मास्टर ली होंगझी 92 ते 95 साली चायनामध्ये आणि इतर देशांमध्ये ते फिरत लेक्चर्स घ्यायचे, 9 दिवसाचे लेक्चर्स. तर त्याच्यामध्ये मनाची साधना कशी करावी त्याच्याबद्दल खूप डिटेल्स आहे आणि एक्सरसाइज पण शिकवायचे. तर आपल्याकडे ते 2 पुस्तक दिसतात, एक फालुन गॉंग आणि एक जुआन फालुन. तर फालुन गॉंग जो पुस्तक आहे हे इंट्रोडक्टरी आहे, म्हणजे प्रास्ताविक पुस्तक आहे. इंट्रोडक्टरी समरी आहे ह्याच्यामध्ये. फालुन दाफा काय हे थोडक्यात आहे आणि ह्याच्यामध्ये एक्सरसाइजच्या बद्दल खूप जास्त डिटेल्स आहेत. 5 एक्सरसाइज आहेत, ते का करावेत, कसे करावेत आणि त्याच्याने आपल्या शरीरात आणि आपल्या ऊर्जेमध्ये किती फरक पडतं ते सगळं खूप डिटेल्समध्ये समजवलेलं आहे. शिवाय त्याच्यामध्ये क्वेश्चन अँड आन्सर्स पण आहेत मागे. आणि दुसरं पुस्तक जे मेन पुस्तक आहे जुआन फालुन, याचं मिनिंग इंग्लिशमध्ये टर्निंग द लॉ व्हील म्हणजे धर्मचक्र फिरवणे असं होतं. तर ह्याच्यामध्ये 9 लेक्चर्स आहेत जे मास्टर लेक्चर घ्यायचे. मास्टर लेक्चर जेव्हा घ्यायचे ते सगळे त्याच्यामध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत. 9 दिवसाचे 9 लेक्चर्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि हा पुस्तक मेन आहे. तर फालुन दाफा ज्यांना कोणाला शिकायचं आहे त्यांना जुआन फालुन कंटिन्युअस वाचत राहणं गरजेचं आहे. कंटिन्युअस म्हणजे दिवसातनं तुम्हाला एकदा तरी वाचणं, म्हणजे 1 तास वाचणं एक्सपेक्टेड आहे. कारण जेव्हा आपण हे पुस्तक वाचत राहतो आपण करेक्ट मार्गावरती राहतो. नाहीतर आपण पुस्तक वाचणं बंद केलं की परत आपण भटकू शकतो. आणि हे मी स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून पण सांगू शकतो. तर आणि दुसरी गोष्ट, हे दोन्ही पुस्तक म्हणजे आधी फालुन गॉंग वाचावं असं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे तुम्हाला एक समरी मिळाल्यानंतर मग तुम्ही जुआन फालुन काय ते वाचू शकता. पण फालुन दाफामध्ये मन आणि शरीर दोन्हीची साधना असल्यामुळे तुम्हाला एक्सरसाइज शिकून करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून फक्त पुस्तक वाचलात किंवा फक्त एक्सरसाइज केलात तर तुम्ही फालुन दाफाचे शिष्य म्हणवणार नाही. तर जे प्रॉपरली फॉलो करतात त्यांना म्हणजे एक्सरसाइज पण करणं एक्सपेक्टेड आहे आणि पुस्तकही वाचणं एक्सपेक्टेड आहे. पुस्तक वाचल्यावरती त्यांना कळतं की आपण मनाची साधना कशी करावी आणि एक्सरसाइज करताना त्यांना ॲक्च्युली त्याचे अनुभव पण येतात, खूप वेगवेगळे अनुभव येतात. तर विशेष म्हणजे जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की हे दोन्ही पुस्तक आणि अजूनही काही आर्टिकल्स आहेत मास्टरांनी शेअर केले आहेत. तर ते सगळे इंटरनेटवरती टोटली फ्री आहेत डाउनलोड करायला. आणि हे फ्री काय आहे, म्हणजे फ्री म्हणजे लोक जनरली इग्नोर करतात आपल्या इकडे. फ्री याच्यासाठी आहे की त्याला आपण मोल लावू नाही शकत, ते अनमोल आहे. आणि तुम्ही पुस्तक उघडून वाचलात की तुम्हाला त्याची कल्पना येईल की असं
असं का आहे ते. म्हणून हे 10 कोटीहून जास्त लोक दुनियाभरात फालून दाफा करत आहेत. ते त्या सगळ्यांचं एक्सपिरियन्स तसंच आहे. तर आता आपण फालून दाफा अद्वितीय आहे. तर हे असं का आहे, कारण ह्याच्यामध्ये मन आणि शरीर दोन्ही स्तरांवर साधकाचे परिवर्तन होत असतात. तर आपण जसं पाहिलं की ह्याच्यामध्ये 5 सौम्य व्यायाम आहेत जे शिकायला खूप सोपे आहेत आणि ते सौम्य असल्यामुळे कोणीही कुठल्याही एज म्हणजे काही वय असेल त्यांचं काही फरक नाही पडत. लहान मुलं पण करतात. 3-4 वर्षापासून मुलं ते लाईक 95 सालाचे वयाचे लोक पण आहेत दुनियात. ते सगळे एक्सरसाइज करतात आणि म्हणून फालून दाफामध्ये कसलंच बंधन नाही आहे. म्हणजे तुम्हाला वेळ कधी करावं, किती वेळ करावं, काहीच बंधन नाही आहे. स्थान कुठल्या दिशेला तुम्ही फिरून म्हणजे फेस करून एक्सरसाइज करावं किंवा तुम्ही कुठे राहता, तुमचं जात काय आहे, तुम्ही मेंबर आहात का, असं काहीही बंधन नाही आहे. टोटली फ्री आहे. आणि ही गोष्ट म्हणजे खूप पवित्र आहे, खूप हाय लेवलची आहे. आपण जे काय करतो सगळं मास्टरांना माहीत असतं, सगळं मास्टरांना दिसतं. म्हणून आपण जेवढं सिन्सिअरली फालून दाफा फॉलो करतो आपल्याला त्याचे इफेक्ट तेवढं छान लवकर दिसू शकतात. तर अजून एक पुस्तक आहे त्या 2 पुस्तकांबरोबर, पण हा एक्सपिरियन्सचं पुस्तक आहे. लाईफ अँड होप रिन्यूड, हिलिंग पॉवर ऑफ फालून दाफा. म्हणजे या पुस्तकामध्ये फालून दाफाचे जे चमत्कारिक शक्ती आहे, जे तुमचं आरोग्य, सगळे रोग गायब, कॅन्सर पण गायब झाले आहेत 1 पैसा खर्च न करता. आणि मला स्लिप डिस्क होतं, ते दोन्ही स्लिप डिस्क, डबल स्लिप डिस्क होतं, तेही गेलं. म्हणजे मी फक्त असंच म्हणत नाही आहे, मी ॲक्च्युली अनुभवलं आहे. 15 दिवसात स्लिप डिस्क गायब झालं माझं. लोकांना फिजिओथेरपी 2-3 महिने लागतात ठीक व्हायला, कित्येक पैसा हे करून आणि मग सर्जरी करून वगैरे, पण मला काहीच नाही लागलं. आणि फालून दाफाची हीच ब्युटी आहे. ह्याच्यामध्ये कुठलेही रोग असू दे, तुम्ही जर प्रॉपरली फॉलो केलं तर सगळे निघून जातात. आणि हा जो पुस्तक आहे हा पण इथे आर्टिकल तुम्हाला दिसत आहे. HTML म्हणजे इंटरनेटवरती तुम्ही हा ॲड्रेस टाकलात ब्राउझरमध्ये की तुम्हाला हा पुस्तक मिळेल. ह्याच्यामध्ये बरेचसे लोकांचे अनुभव लिहिलेले आहेत, त्यांचे कसे रोग होते आणि ते कसे गेले. आणि आता आपण एक्सरसाइज ब्रीफ बघूया. तर फालून दाफामध्ये जे 5 सहज आणि सोपे व्यायाम आहेत, तर लेफ्टला आपल्याला त्यांचे इमेजेस, इंट्रोडक्टरी इमेजेस आपण दाखवले आहेत, म्हणजे सिम्बॉलिक आहे. तर पहिलावाला जो आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे बुद्ध सहस्त्र हस्त प्रदर्शन. तर बुद्ध आपण म्हणतो ह्याच्यामध्ये, कारण फालून दाफा जे आहे साधना मार्ग, ह्याच्यामध्ये हे बुद्धत्वाची साधना करणं आहे. म्हणजे हायर लेवलला जसं जाऊ शकतो. बुद्ध हे व्यक्ती नव्हते, बुद्ध हे एक लेवल आहे. म्हणजे अरहत म्हणून लेवल आहे, बोधिसत्व म्हणून लेवल आहे, बुद्ध म्हणून लेवल आहे. त्याच्या पुढचे आपल्याला जाणणं हे नाही आहे, म्हणजे अलाउड नाही आहे, मास्टरांनी सांगितलं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आपण जे एक्सरसाइजचं नाव आहे बुद्ध सहस्त्र हस्त प्रदर्शन, म्हणजे 1000 हाताचे पोझिशन्स आहेत. पण या एक्सरसाइजमध्ये हे तेवढंच इफेक्टिव्ह आहे. ह्याच्यामध्ये 8 पोझिशन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंगवरती काम करतं. म्हणजे आपण 8 पोझिशन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण बॉडी स्ट्रेच करतो आणि लगेच रिलॅक्स करतो. आणि ह्याच्यामध्ये एकदम म्हणजे लहान मुलापासून एकदम ओल्ड वृद्ध व्यक्ती पण करू शकतात, काहीच हार्म नाही आहे. आणि मेन ह्याच्यामध्ये ह्या शरीरातील सर्व ऊर्जा वाहिन्या ओपन होतात. तर पहिला एक्सरसाइज 3 वेळा करणं एक्सपेक्टेड आहे आणि मग बाकीचे एक्सरसाइज तुम्ही दिवसातनं जसं तुम्हाला कन्व्हिनियंट आहे तसं करू शकता. आणि आता दुसरा व्यायाम जो आहे फालून स्थिर मुद्रा, हा ॲक्च्युली ध्यान मुद्रा म्हणता येईल याला, स्टँडिंग आहे. पण ह्याच्यामध्ये आपण जे हातात इथे तुम्हाला चित्र दिसत आहे, जसं की हातात त्याने चक्र धारण केलं आहे. तर ते चक्र म्हणण्यापेक्षा त्याला आपण व्हील, चाक म्हणू शकतो किंवा फालून म्हणू शकतो. आपण पुढे बघू. तर ते फालून धारण 4 पोझिशन्समध्ये फालून हातात असं धरून आपण 4 पोझिशन्समध्ये हे एक्सरसाइज करतो. तर हा एक्सरसाइज केल्याने आपली शरीराची ऊर्जा पातळी वाढते आणि आपली बुद्धी पण जागृत होते. म्हणजे आपलं अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह होत जातं. आणि 4 स्थिर मुद्रा आहेत, त्याच्यामध्ये काय पळणं वगैरे काहीच एक्सपेक्टेड नाही आहे. एकदम शांत भावमध्ये सगळे एक्सरसाइजेस आहेत. आणि हा एक्सरसाइज मिनिमम 13 मिनटाचा आहे. पण लोकांना आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे कमी जास्त पण करता येतं. पण जेवढं जास्त वेळ तुम्ही हे करू शकता तेवढं चांगलं आहे. कारण जेवढं आपण
पेन अनुभवतो ना तेवढा आपलं कर्म पण कमी होतो. तर असा एक सिद्धांत आहे. तर तिसरा जो एक्सरसाइज आहे ब्रह्मांडाच्या 2 किनाऱ्यांचे छेदन. तर ह्याच्यामध्ये जो तत्व आहे, कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये की आपल्या डोक्यावरचं पार्ट आणि पायाच्या खाली, तर हे 2 छोर म्हणजे जे 2 दिशा आहेत ब्रह्मांडाचे, त्याच्यामधली ऊर्जा आपण यूज करून आपल्या शरीरामध्ये मिक्स होते आणि आपल्या शरीरातील काळीची वगैरे हे बाहेर निघून जाते. म्हणजे चायनीज सायन्समध्ये ची म्हणजे त्याला एक एनर्जी म्हणतो आपण. तर ते कुठेतरी थांबलं बॉडीमध्ये, जर त्याचा प्रचार होत नाही आहे, संचार होत नाही आहे बॉडीमध्ये, तर तिथे रोग वगैरे होतात. तर हा एक्सरसाइज केल्याने खूप लवकर आपली बॉडी शुद्ध होते. म्हणजे ची कमी होतं आणि रोग वगैरे लगेच गायब होऊ शकतात त्याच्याने. तसंच चौथा एक जो एक्सरसाइज आहे फालून अलौकिक कक्षा. तर ह्याच्यामध्ये हा पण एकदम स्लो एक्सरसाइज आहे. आपण आपल्या शरीराभोवती हळूवार आपले हात ट्रेस करतो वरून खालीपर्यंत, आणि म्हणजे तुम्हाला आता डेमोमध्ये दिसेल ते. तर हा एक्सरसाइज केल्याने पण खूप लवकर आपले आजार वगैरे निघून जातात. जर हातापायामध्ये पार्टमध्ये वगैरे कुठे असं प्रॉब्लेम असेल तर हे एक्सरसाइज करताना ते कधी निघून जाईल तुम्हाला कळणारही नाही. आणि लास्ट जो एक्सरसाइज आहे दिव्य शक्ती सुदृढ करणे. तर ह्याच्यामध्ये स्ट्रेंथनिंग द डिवाइन पॉवर्स, म्हणजे आपल्या मास्टर म्हणतात की सगळ्यांच्या शरीरात शक्ती असतात, पण तुम्ही जोपर्यंत साधना करत नाही ते दिसून येणार नाही. तर जेव्हा तुम्ही फालून दाफाची साधना करायला सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला काही गोष्टी दिसतील, दिव्य शक्ती प्रकट होतील, दिसू पण शकतील. तर हा जो आहे हा मेन मेडिटेशन एक्सरसाइज आहे फालून दाफाचं. ध्यान अवस्थेत करणं एक्सपेक्टेड आहे. आणि ह्याच्यामध्ये मनात काहीच विचार येऊ देऊ नये, आणि विचार आले तर मास्टर म्हणतात की तुम्ही मास्टरांचं नाव घ्या किंवा असं विचार करा की हे माझे विचार नाही आहेत. तर असं ध्यान अवस्थेत करण्याचा हा एक्सरसाइज आहे. आणि ह्याच्यामध्ये मन आणि शरीर दोन्ही परिष्कृत होतात. आणि खूप वेळेला लोकांना बरेच अनुभव येतात हा एक्सरसाइज करताना. त्यांना बरेचसे दृश्य वगैरे पण दिसू शकतात, दुसरे आयाम डायमेन्शन्स वगैरे गोष्टी दिसू शकतात. तर हे थोडं इनिशियली थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल समजायला, पण जसं जसं तुम्ही पुस्तक वाचत जाल तुम्हाला क्लिअर होतील. आणि एक्सरसाइज पण पुस्तकाबरोबरच तुम्ही करायचा. म्हणजे सकाळी तुम्ही जर पुस्तक वाचलात तर संध्याकाळी दुपारी जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तर दोन्ही एकत्र करणं एक्सपेक्टेड आहे. तर जसं जसं तुम्ही फालून दाफा करायला सुरुवात करता तसं तुम्हाला याच्यामध्ये खूप लवकर प्रगती होईल. आणि जशी जशी तुमचं लेवल वाढेल तसं तसं तुम्हाला खूप गोष्टी अनुभवता येतील. तर ते 5 हे जे आत्ता आपण डिस्कस केले तेच आहेत. तर मी स्किप करून पुढे जातो आणि पुढे आपण डेमॉन्स्ट्रेशन बघू शकतो. तर या चित्रात तुम्हाला असं दिसत आहे की ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिटीज आहेत हे दुनियातले. तर हे अमेरिकाचं आहे वगैरे, तर हे ऑस्ट्रेलियाचं आहे वगैरे, असे बरेच शहरामध्ये हे सगळे प्रॅक्टिशनर्स आहेत, ते एकत्र येऊन एक्सरसाइज करत आहेत. आणि मास्टरांनी सांगितलं की तुम्ही एक्सरसाइज जेवढं शक्यतो बाहेर गार्डनमध्ये किंवा एकत्र येऊन करा, तर तुमची ऊर्जा पण वाढते आणि तुम्हाला एक दुसऱ्यांशी डिस्कस पण करता येतं आणि ॲज अ वन बॉडी सगळ्यांची प्रगती होते. तर मगाशी आपण सेकंड एक्सरसाइजमध्ये म्हटलं की फालून धारण करणे किंवा चार पोझिशनमध्ये आपण होल्ड करतो, तर ह्याला फालून म्हणतात. तर ह्या फालूनमध्ये हे ॲक्च्युली फक्त चित्र नाही आहे, हा ॲक्च्युली मास्टर म्हणतात की जिवंत आहे, हे फिरत असतं. आणि हे आपल्याला 5वा एक्सरसाइज करताना वगैरे हे ॲक्च्युली दिसू शकतं. आपला 3रा डोळा जर उघडला तर आपल्यालाही दिसू शकतं. तर ह्याच्यामध्ये श्रीवत्स, जे स्वस्तिकचं उलटा आपण म्हणता येईल, तर ते श्रीवत्सचं चिन्ह आहे. पण ह्याच्या मागच्या बाजूने बघितलं तर हे स्वस्तिक वाटतं. आणि तसे 4 गोल आकार जे दिसत आहेत ते ताईची सिम्बल्स म्हणून आहेत. तर ह्याचं मिनिंग खूप डिटेलमध्ये मास्टरांनी फालून गॉंग पुस्तकमध्ये सांगितलेलं आहे, झुआन फालूनमध्ये पण सांगितलेलं आहे. आणि हे फक्त असं चित्र नाही आहे, हे ॲक्च्युली आपल्याला दिसतं फिरताना. आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघू. हां, तर थोडंसं इंटरनेटचं डिले आहे, तर आपण प्ले होईल. तर असं हे 9 वेळा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि विपरीत दिशेने फिरताना आपल्याला दिसू शकतो आपण एक्सरसाइज करताना.
कलर चेंज होतात असं मास्टरने सांगितलं, जे तुम्हाला इकडे दिसतंय. तर हे चेज करू नका. मास्टरने सांगितलं आहे की जर तुम्ही कुठलीही गोष्ट चेज केलं तर ते मिळणार नाही, कारण ते अटॅचमेंट होतं, मोहभाव. म्हणून तुम्ही चेज करू नका. पण तुम्ही शांत स्वच्छ मनाने जेव्हा मेडिटेशन करता, फालून दाफा पुस्तक वाचतात आणि मनाची साधना करायला सुरू करता, तेव्हा तुम्हाला हे कुठेही दिसेल. तर आता एक उदाहरण आहे इकडे, म्हणजे हे फक्त बोलण्यासाठी नाही आहे. जसं मी मगाशी म्हटलं, इथे बरेच लोक हे 5वा एक्सरसाइज करत आहेत मेडिटेशन. तर एका प्रॅक्टिशनरने काढलेल्या फोटोमध्ये तुम्हाला खूप सारे फालून दिसत आहेत. हे जे दिसत आहेत ना, ह्याचं कलर चेंज होतं. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली एवढे डिटेलमध्ये दिसेल किंवा नाही दिसेल ते तुमच्यावरती डिपेंडंट आहे. पण या फोटोमध्ये कॅमेरामध्ये दिसतात. हे आपल्याला सहज नुसतं डोळ्याने काही लहान मुलांना वगैरे दिसू शकतात. मन स्वच्छ असणं मेन आहे. तर ह्याला चेस पण करू नये, हे परत एकदा हायलाईट करू शकतो. हां, तर अजून एक गोष्ट आहे. इथे तुम्हाला एक प्रॅक्टिशनर दिसत आहे. ते मेडिटेशन करताना अगेन कॅमेरामधनं तुम्हाला त्यांच्या बाजूला एनर्जी फील्ड, म्हणजे जे आपण म्हटलं ऊर्जा, त्यांच्या शरीराच्या बाजूला जी ऊर्जा आहे ते दिसून आली आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही इकडे बघू शकता. तर वरती जे दिसत आहे कॅमेराचं रिफ्लेक्शन नाही आहे, प्रॉपर एनर्जी आहे. असं बऱ्याच प्रॅक्टिशनरच्या बाबतीत रेकॉर्डिंगमध्ये असं आलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाईडला जाऊया आपण. तर आता जी वस्तुस्थिती आहे फालून दाफाबद्दल, तर चायनामध्ये जे कम्युनिस्ट पार्टी आहे CCP, चायनीज कम्युनिस्ट पार्टी, हे एकच त्यांची मेन पार्टी आहे चायनामध्ये, त्यांचंच गव्हर्नमेंट आहे. तर त्याने फालून दाफाला त्याने बंदी आणून ठेवली आहे. आणि हे का झालं, म्हणजे 1992 ते 95 त्या 3 वर्षाच्या दरम्यान 10 कोटीहून जास्त लोक फालून दाफा करायला लागले. आणि बरेच त्यांच्यातले 90 ते 75% लोकांचे रोग सगळे गायब झालेत. तर हे आणि एक पैसाही खर्च न करता. तर तेव्हा चायनीज गव्हर्नमेंट, त्यांचे जे नेता होते ते झियांग झेमिन म्हणून त्यांचे प्रेसिडेंट होते CCPचे, तर त्यांना असं वाटलं की ह्याच्यामुळे आपल्या पॉलिटिकल करिअरला किंवा पार्टीला खूप प्रॉब्लेम होईल. आणि म्हणून त्याने अहोरात्र त्याने फालून दाफाला बॅन केलं 20 जुलै 1999मध्ये. तेव्हापासून आत्तापर्यंत चायनामध्ये तुम्ही फालून दाफा नाही करू शकत. तुम्ही इव्हन तुमच्या घरी स्वतः लपून पण जर तुम्ही एक्सरसाइज करत आहात, पुस्तक वाचत आहात आणि पोलिसांना कळलं तर गव्हर्नमेंटच्या थ्रू आहे, तर ते येऊन पुस्तक वगैरे जप्त करून घेतील आणि तुम्हाला फालून दाफा नाही करणार असं लिहून द्या म्हणून सांगतील. आणि नाही ऐकलं तर मग ते जेलमध्ये वगैरे टाकतात. आणि त्याच्यामागचं अजून एक रहस्य असं आहे की जे फालून दाफा प्रॅक्टिशनर आहेत त्यांचं आरोग्य एकदम छान असतं, सगळे रोग वगैरे जातात. तर हे त्याने कसं उपयोग केला याचा, चायनामध्ये ऑर्गन हार्वेस्टिंग म्हणतात. म्हणजे गव्हर्नमेंटच्या थ्रूच हे चाललं जातं, पण ते मानत नाही पब्लिकमध्ये. तुम्ही चायनामध्ये जर फोन केलात आणि म्हणालात की मला लिव्हर पाहिजे किंवा हार्ट, किडनी, लंग्स असे अवयव पाहिजेत, अवयव तर ते ॲक्च्युली 2-3 दिवसात तुम्हाला उपलब्ध करून देतात. दुनियाभरात ॲक्च्युली स्टँडर्ड वेगळे आहेत. दुनियाभरात जर तुम्हाला एखादं म्हणजे डोळे वगैरे किंवा लंग्स, हार्ट, किडनी पाहिजे असेल तर 4-5 महिने तुम्हाला थांबायला लागतं, वेटिंग पिरियड असतं. आणि तुम्हाला प्रॉपर डोनर जर मिळाला तरच मग तुम्हाला मिळेल. पण चायनामध्ये काय होतं, त्याने लाखोंच्या संख्यामध्ये फालून दाफा प्रॅक्टिशनरना जेरबंद केलं आहे, म्हणजे जेलमध्ये टाकलेलं आहे. आणि सगळ्यांचे मेडिकल डेटा त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. आणि ते फालून दाफा करत होते म्हणून ते आरोग्य आहे त्यांचं चांगलं हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते लगेच मॅच करून 2-3 दिवसात तुम्हाला ऑर्गन मॅच करून देऊन त्या प्रॅक्टिशनरला मारून टाकतात. तर ही वस्तुस्थिती आहे. तर चायनामध्ये हा अत्याचार अजूनही चालू आहे. आणि ह्याची संख्या किती जास्त आहे हे कोणालाच बाहेर कळत नाही. पण बरेच व्हिडिओज आहेत जिकडे खूप लोकांनी त्याच्यावरती म्हणजे गुप्तरित्या त्याने चायनामध्ये जाऊन शोध केली आहे. आणि त्याच्याने खूप निष्पन्न झालं आहे की खूप सारे म्हणजे हजारोच्या संख्यांमध्ये त्याने फालून दाफा प्रॅक्टिशनरला मारून टाकले आहेत. आणि ही आताही चालत आहे. म्हणून चायनामध्ये हे बंदी आहे ह्याच्यावरती. आणि म्हणजे हे एवढं ब्रह्मांड. आणि ह्याच्यामागे अजून एक रिझन असं असू शकतं की फालून दाफा हे देवत्व साईडचं आहे, हायर लेवलला जाण्याचं. आणि CCP जे आहे ते एव्हिल आहे, म्हणजे शैतान ताकद आहे. तर जे चांगल्या गोष्टी करायला जातो तर त्याच्या विरुद्ध शैतानी शक्ती असतात ना, तर तसा प्रकार आहे. म्हणून तुम्हाला फालून दाफा चायनामध्ये करू दिलं जात नाही. तर आपण खुश आहोत की म्हणजे चायनाच्या बाहेर
डेमोक्रेसी जिकडे आहे तर तिकडे आपण पाहिजे तसं आपल्याला जे चांगलं वाटतं आपल्याला करण्याचा हक्क आहे, पण चायनामध्ये असं नाही आहे. तर एक NCCP म्हणून एक वेबसाईट आहे, NCCP.org म्हणून. तिथे त्याने व्हिडिओज आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला CCPचा खरा चेहरा दिसतो तिकडे. म्हणजे त्याने लोकांचं म्हणजे कसं वापर करतात ते. आणि तिकडे उयगर वगैरे असे जे आता मुस्लिम लोक आहेत ना, मायनॉरिटीजमध्ये आहेत, तर चायनामध्ये त्याने त्या सगळ्यांना धर्मपरिवर्तन वगैरे करायला लावलं आहे किंवा त्यांना असे जेलमध्ये टाकून खूप यातना देतात वगैरे. तर आता एक ब्रेक घेण्यापूर्वी एक 3-4 मिनटाचा आपण व्हिडिओ बघूया. तर याच्यामध्ये हे प्रॅक्टिशनर आहेत, सुमन श्रीनिवासन म्हणून. तर ते अमेरिकेत राहतात आणि कम्प्युटरमध्ये त्याने PhD केलेलं आहे. पण एवढं सगळं करूनही त्यांना फालुन दाफाबद्दल काय वाटतं ते आपण इथे ऐकून बघूया. मैं तकनीकी क्रांति के बीच जी रहा हूँ, क्योंकि मैं प्रोग्रामिंग की दुनिया में काम करता हूँ. लेकिन जीवन ने मुझे विनम्र ज्ञान दिया है, जो हमेशा मेरा मार्गदर्शन करता है. मैं माइक्रोसॉफ्ट के लिए काम करता हूँ. मैं वॉल स्ट्रीट की 2 बड़ी निवेश फर्मों में भी जुड़ा रहा हूँ. इस उलझन भरी दुनिया में जैसे मुझे आंतरिक खुशी का कोड मिल गया है. मैं सुमन श्रीनिवासन हूँ. अभी मैं अमेरिका में रह रहा हूँ. मेरा जन्म तमिलनाडु राज्य में हुआ. मैं इंजीनियरों और डॉक्टरों के परिवार में पला बढ़ा. मेरा भविष्य सही दिशा में बढ़ रहा था. हर समय किताबों के बीच दबे रहना, यही मेरा जीवन था. अपनी उम्र के लड़कों की तरह मुझे खेल कूद में दिलचस्पी नहीं थी. मेरा दिल हमेशा जीवन का सही अर्थ खोजने के लिए तड़प रहा था. 2001 में एक बड़ा मोड़ आया. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग की पढ़ाई के लिए मैं अमेरिका चला गया. अपने प्यार करने वाले परिवार से दूर रहना, सब कुछ नया और चुनौतीपूर्ण था, और हर रोज एक नई शुरुआत थी. समय बीतता गया. मुझे ध्यान अभ्यास के बारे में एक परिचय पत्र मिला और इसने मेरी जिंदगी बदल दी. यह फालुन दाफा के बारे में था. मैं इसके गहन सिद्धांतों से प्रभावित हुआ. सत्य, करुणा, सहनशीलता मेरे जीवन का हिस्सा बन गए. कुछ ही समय में मेरा दर्दनाक माइग्रेन समाप्त हो गया. यूनिवर्सिटी का तनाव भरा जीवन शांति और सद्भाव में बदल गया. मेरे पेट की परेशानी ठीक हो गई. पहले जहां मेरा भोजन सरल और सादा था, अब दुनिया मेरी थाली बन गई और मैं बिना किसी चिंता के हर तरह के स्वादिष्ट भोजन का आनंद ले सकता था. 2005 में मुझे प्रतिष्ठित कोलंबिया यूनिवर्सिटी में कंप्यूटर साइंस में PhD के लिए दाखिला मिल गया. अपने शोध के दौरान 2 US पेटेंट का भी मैं भागीदार बना. PhD पूरी करने की अपनी चुनौतियां थी, लेकिन मेरे साधना अभ्यास ने मुझे इससे उबरने के लिए शक्ति और दृढ़ संकल्प दिया. यह मेरी कहानी है, कैसे फालुन दाफा ने मुझे जीवन के गूढ़ प्रश्नों को समझने में मदद की. प्रतिस्पर्धा भरी राह पर चलते हुए मैंने कई उतार चढ़ाव देखे हैं, लेकिन फालुन दाफा ने मुझे आंतरिक शांति दी है, जो मुझे इस दुनिया की चुनौतियों के बीच स्थिर रखता है. जीवन एक स्केलेबल प्रोग्राम बनाने जैसा है. एक अच्छा यूजर अनुभव देना मेरे रोज के काम का हिस्सा है. एक ईमानदार व्यक्ति के रूप में मैं पूरी कोशिश करता हूँ कि अपना जीवन दया और प्रेम के साथ जी सकूं. हर एक क्लिक के साथ सत्य, करुणा, सहनशीलता का जादुई कोड इस उलझन भरी दुनिया में हर किसी को अस्तित्व की पूर्णता का आभास करा सकता है. फालुन दाफा अच्छा है. तर इथे आपण 2-3 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकतो. कोणाला तुम्हाला काय प्रश्न वगैरे असेल तर आपण
बघू शकतो आणि त्याच्यानंतर आपण मग एक्सरसाइज डेमॉन्स्ट्रेशनकडे वळू. हे मास्टरांचा फोटो आहे. हे फार पूर्वीचं आहे, 1992 to 95 त्या दरम्यानचं आहे. आता मास्टर 70sमध्ये आहेत, ते US मध्ये राहतात. तर तुम्हाला काही प्रश्न वगैरे आहेत का? तर आपण प्रश्न बघू शकतो. आणि एक रिक्वेस्ट आहे, माझा नंबर मी तुम्हाला इथे पाठवतो. तुम्ही जस्ट तुमचं नाव आणि हॅलो म्हणून पाठवा व्हॉट्सॲपवरती, कारण इथे फक्त लोकांचे नावं दिसतात, त्यांचे नंबर दिसत नाही. तर हे सेशन संपल्यावरती व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून मी हे एक्सरसाइज व्हिडिओज आणि पुस्तकांचे सगळ्यांचे लिंक शेअर करू शकतो. तर माझा नंबर मी इथे चॅटमध्ये टाकत आहे आणि जर तुम्हाला नाही दिसलं तर मी वाचूनही सांगतो, तुम्ही नोट करून घ्या. 800-760-6105 संदेश म्हणून सेव्ह करू शकता. मी परत एकदा नंबर सांगतो, 800-760-6105. तर मराठी वेबिनार ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जे जे तुम्ही ज्यांना इंटरेस्ट आहे तुम्ही मला हॅलो पाठवा तुमचं नाव देऊन. मी ग्रुपमध्ये ॲड करून मग पुढे आपल्याला फॉलोअप वगैरे करता येतं, एक्सरसाइज सेशन्स वगैरे सगळे त्याच्यामध्ये. हां, पुस्तक हे इंटरनेटवरती आपण मागवू शकतो आणि तुम्ही प्रॅक्टिशनर्सकडं पण घेऊ शकता. प्रॅक्टिशनर्स ग्रुपमध्ये बल्कमध्ये पुस्तक मागवतो आम्ही आणि बल्कमध्येच तुम्ही इथे नंबर देण्यापेक्षा कृपया मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करा, कारण इथे रेकॉर्डिंगमध्ये ते कदाचित दिसेल नाही दिसेल, पण व्हॉट्सॲपवरती हॅलो पाठवला तर इझी होईल प्रॅक्टिस हे करायला, फॉलोअप करायला. तर हे पुस्तक जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिशनर्स आहेत, मी शेअर करेन नंबर त्यांचे. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला की किंवा इव्हन तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन करून तुम्ही पुस्तक विचारलं तर मी तुम्हाला ते डिटेल्स देईन. जर तुम्ही आजूबाजूला राहत असाल, जसं मी पुण्यामध्ये राहतो, काही प्रॅक्टिशनर्स मुंबईचे आहेत, काही दुसऱ्या ठिकाणीचे आहेत, महाराष्ट्र आणि इव्हन इंडियामध्ये पण बरेच प्रॅक्टिशनर्स आहेत. तर जिथे तुम्हाला जवळ पडेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पुस्तक मागवू शकता. नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवरती आहे. उलट तुम्हाला स्वस्त पडेल, कारण डिस्काउंटमध्ये बल्कमध्ये पुस्तक मागून आम्ही लोकांना शेअर करतो. आणि शिवाय पुस्तक जर खरेदी नसेल करायचं तरी पण इंटरनेटवरती सगळे फ्री आहेत, मी ते लिंक पण शेअर करतो. तुम्ही सेलफोनवरती किंवा लॅपटॉपवरती डाउनलोड करून पण वाचू शकता. हे बरेच लँग्वेजमध्ये आहे. मराठीचं सध्या अजून चालू आहे, तर हिंदी, इंग्लिश, कन्नडा, तेलुगू बऱ्याचशा लँग्वेजमध्ये आणि इव्हन नॉन इंडियन म्हणजे बाहेरच्या लँग्वेजेसमध्ये पण पुस्तक अवेलेबल आहे, चायनीजमध्ये वगैरे पण. तर अजून कोणाला काही प्रश्न आहेत का सध्या? नाहीतर आपण एक्सरसाइजकडे वळू. आणि एक्सरसाइज झाल्यानंतर आपण डेमॉन्स्ट्रेशन, युवराज म्हणून आमचे एक प्रॅक्टिशनर आहे, ते जॉईन केलं तर तुम्हाला एक्सरसाइज शिकवता येईल. तर त्याने जॉईन नाही केलं तर मी नंबर लिंक शेअर करतो तुम्हाला ग्रुपमध्ये. तर संध्याकाळी आज असेल 5:30ला त्यांचे सेशन्स, तर तिकडे जॉईन करून आपण शिकू शकतो. हिंदी आणि मराठीमध्ये शिकवतात. ठीक आहे, तर आता आपण मग एक्सरसाइजकडे जाऊया. जर कोणाला काय प्रश्न असतील तर अजून 1 मिनिट आपण थांबू शकतो. ओके, तर आता आपण एक्सरसाइजचं डेमो सुरू करतो आहे. तर याच्यामध्ये जे दिसतं आहे ते एक्सरसाइज नंबर 1. Exercise 1. Conjoin the hands. Maitreya stretching his back. Stretch Tathagata, pouring energy into the top of his एक्सरसाइज head. शिकायला तुम्हाला 1 आठवडा लागेल, दिवसातनं 1-2 तास जास्तीत जास्त. Press the hands together. Turn the hands as if holding a ball. याच्यामध्ये 8 Hands pointing पोझिशन्स to आहेत, heaven and earth. स्ट्रेचिंग आणि Stretch. रिलॅक्सिंग वरती. Relax. Press the hands together. Turn the hands as if holding a ball. Hands pointing to heaven and earth. Stretch. Relax. बुद्ध Press the सहस्त्र hands हस्त together. प्रदर्शन हा एक्सरसाइज आहे. त्याच्यामध्ये फक्त 8 Golden monkey पोझिशन्स आहेत. splitting its body. Stretch. Relax. Press the hands together. 2 dragons diving into the sea. Stretch. Relax.
Press the hands together. त्याच्यामध्ये बॉडीचे ऊर्जा चॅनल्स, ऊर्जा जे आहे Bodhisattva, touching the lotus. Stretch. Relax. त्याच्यामध्ये एनर्जी Press the फ्लो फील hands होते together. एक्सरसाइज करताना. Arhat, carrying a mountain on his back. Stretch. Relax. Press the hands together. Vajra, coupling a mountain. Stretch. Relax. Press the hands together. Overlap the hands in front of the lower abdomen. तर हा जो एक्सरसाइज आहे ह्याच्यामध्ये हँड मुवमेंट जे आहेत ते लेडीजना आणि जेंट्सला थोडेसे डिफरंट आहेत, म्हणजे मिरर इमेज आहे. तर हे एक्सरसाइज क्लासमध्ये तुम्हाला बारकाईने शिकता येईल. आणि तुम्हाला एक्सरसाइज शिकायला रोज एक तास किंवा 1.5 तास असं 4-5 दिवस केलं तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. शिवाय हा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करतो, ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि फालुन गॉंगमध्ये पण अजून डिटेल्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही सगळे रेफर केला तर 1 ते 2 आठवड्यात तुम्ही प्रॉपरली शिकू शकता. तर आता आपण सेकंड एक्सरसाइजला जाऊ. Exercise 2. Conjoin the hands. याच्यामध्ये चक्र 4 पोझिशन Holding the wheel in front of the head. जे फालून आपण पाहिलं तसं आहे. असे 4 पोझिशन्समध्ये तुम्ही जेवढा वेळ होल्ड करू शकता तेवढं चांगलं आहे. आणि हे पण ध्यान अवस्थेत करण्यासारखं आहे, मनात काहीच विचार येऊ देऊ नये. हा पहिला पोझिशन आहे. Wheel in front of the lower हा abdomen. सेकंड पोझिशन आहे. हात खाली आणायचं पोटासमोर, बॉडीला टच होत नाही. हा पण तुम्ही जेवढा वेळ हा पोझिशन ठेवता तेवढं चांगलं आहे. तसंच तिसरं पोझिशन आहे ह्याच्या पुढे, डोक्यावरती हात ठेवणं, डोक्याच्या वरती चक्र धारण करणे. तसं Holding the wheel above the head. हा तिसरा आहे. तसंच चौथा पण आहे ह्याच्या पुढे. तर त्यानंतर हा एक्सरसाइज संपतो. Of the head. हे डायरेक्टली कानाच्या लेवलला दोन्ही हात येतात. हा चौथा पोझिशन आहे. हा तुम्ही म्युझिक लावून केला तर 13 मिनिटात होतं, पण अर्धा तासाचं पण आहे. काही लोक 1 तासही करतात. Overlap the hands in front of the lower abdomen. तर हा सेकंड एक्सरसाइज संपला इकडे. Males will first move the left hand upwards. Females will first move the right hand upwards. ब्रह्मांडाचे Press the 2 hands together. छोरांचं Up, छेदन करणे, down, म्हणजे युनिव्हर्स मधले एनर्जी आपण यूज करतो बॉडी शुद्ध up, करण्यासाठी. down, 9 मुवमेंट्स आहे. up, down, up, down, up, down, up, down, up, down, up, एकदा down, वर खाली म्हणजे एक सायकल, असे 9 आहेत. up, down, up, down, up, down, up, down, 9 संपल्यानंतर दोन्ही हाताने
परत 9 सायकल्स आहेत, 9 up, रिपिटेशन. बॉडीला हात टच होत नाही. down, up, down, up, down, up, down, up, down, तर 9 झाल्यानंतर फालून फिरवणे असं up, एक पोझिशन आहे ज्याच्यामध्ये आपण स्टिअरिंग सारखे हात फिरवतो. फालून आपल्या पोटाच्या खाली मास्टर इन्स्टॉल करतात. rotate the Falun at the lower abdomen 4 times. त्याला फालून फिरवणे म्हणतो आपण. Conjoin the hands. Exercise 4. Conjoin the hands. The 5th time, move downward, following the energy mechanism. The 6th time, move downward, following the energy mechanism. The 7th time, move downward, following the energy mechanism. The 8th time, move downward, following the energy mechanism. The 9th time, move downward, following the energy mechanism. एक मिनिट. Overlap the hands in front of the lower abdomen. तर हा चौथा एक्सरसाइज संपला. तर आता 5th आहे जो ऍक्च्युअल मेडिटेशनचा आहे. तर हा जो 5th एक्सरसाइज आहे. एक मिनिट. Conjoin the hands. तर हा ध्यानाचा एक्सरसाइज आहे. त्याच्यामध्ये Now let's start the practice. आधी आपण बघून घेऊया.
तर ह्याच्यामध्ये हे जे पोझिशन्स आहेत, तर हा जो पोझिशन आहे तुम्ही जेवढे वेळ होल्ड करू शकता तेवढं चांगलं. हा नेक्स्ट पोझिशन आहे, ह्याच्यामध्ये पण हात वगैरे दुखतील, पण दोन्ही हात हवेत आहेत. तर याच्यामध्येही तुम्हाला जेवढं बसता येईल तेवढं ट्राय करा. ह्याच्या पुढचा एक पोझिशन तो पण तसाच आहे, आणि त्यानंतर ॲक्च्युअल मेडिटेशन आहे. टोटल अर्धा तास बसणं एक्सपेक्टेड आहे, आणि ह्याच्यामध्ये फुल लोटसमध्ये बसणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे पूर्ण पद्मासन, अर्ध पद्मासन पण चालतं आधी, आणि जेंट्स आणि लेडीजमध्ये Conjoin the hands. पद्मासनचे जे Begin the tranquil meditation. पोझिशन्स आहेत पायाचे लेफ्ट आणि राईट, ते चेंज होतात जेंट्स आणि लेडीजमध्ये. आणि आता इथून पुढे ॲक्च्युअल मेडिटेशन आहे. तुम्ही जेवढा वेळ ह्याच्यामध्ये बसू शकता तेवढं छान. मनात काहीच विचार येऊ देऊ नये. आणि एक्सरसाइज संपल्यानंतर असं ह्याला हशी म्हणतात, म्हणजे हात जोडून आपण एक्सरसाइज संपवतो. तर हे 5 सिम्पल एक्सरसाइजेस होते, आणि हे करायला काय विशेष काय मेहनत वगैरे लागत नाही. कुठल्याही एजचे लोक हे करू शकतात. एक सेकंड. हां, तर हे 5 एक्सरसाइजेस होते. तर आता इथे तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे, मी तुम्हाला हा लिंक पण शेअर करू शकतो ग्रुपमध्ये. तर इथे जे फालून दफाचे प्रॅक्टिशनर्स वेगवेगळ्या सिटीजमध्ये ज्या लोकांनी शेअर केले त्यांचे नंबर इकडे दिसतील, पण अजूनही बरेच लोक आहेत. तर माझं इकडे पुण्यामध्ये तुम्हाला नाव दिसेल संदेश म्हणून. तर तसं बरेचसे प्रॅक्टिशनर्स आहेत. तर तुम्ही जिथे राहता, जसं कलकत्ता आहे किंवा मुंबई, नागपूर, तर तुमच्या जवळपास जे कोण असतील, तुम्ही ग्रुपवरती जस्ट तुम्ही कुठे राहता ते सांगा. तर तुम्हाला त्यांचं जे जवळपास कोण राहतात, जे शिकू शकता तुम्हाला एक्सरसाइजेस, त्यांचे नंबर तुम्हाला शेअर करू शकतो. तर हा कॉन्टॅक्टचा झाला. आणि बेसिकली हे जे वेबसाईट आहे falundafa.india.org, ही हिंदी वेबसाईट आहे. तर इंडिया नाही लिहिला तुम्ही, फक्त falundafa.org लिहिला तर तुम्हाला इंटरनॅशनल वेबसाईट दिसेल, जिथे इंग्लिश, हिंदी आणि मल्टिपल लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये. तर हा माझा नंबर आहे, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 8007606105.